नमस्कार, मी स्नेहल तडका विथ स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण कॉर्न राईस रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर कॉर्न राईससाठी आपण सर्वप्रथम राईस तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं ऑइल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी काही खडे मसाले वापरणार आहे। मी इथे वापरलेला आहे लवंग, विलायची, जिरं आणि तमालपत्र। ऑइल छान गरम झालेलं आहे। आपण हे सर्व इन्ग्रेडियंट आता ऑइलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि 1 मिनिट छान परतून घेणार आहोत। सोबतच मी इथे 1.5 वाटी एवढे तांदूळ घेतलेले, याला छान 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर हे सर्व तांदूळ आपण ऑइलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि 1 मिनिट परतून घेणार आहोत। तांदूळ छान परतून झालेले आहे। आता यामध्ये घालून घेणार आहोत मीठ। मिठाचं प्रमाण इथे थोडं कमी ठेवायचं आहे, कारण समोरही आपण तडक्यामध्ये मीठ वापरणार आहोत, म्हणून मी इथे मिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया पाणी। पाण्याचं पण प्रमाण आपल्याला कमीच वापरायचं आहे, कारण हा भात आपल्याला मोकळा असा शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे। आता हा मंद आचेवर आपण पूर्ण राईस शिजवून घेऊया। सोबतच मी इथे 2 मोठे कॉर्न घेतलेले आहे। तर मी थोडेसे कॉर्नची पेस्ट करून घेणार आहे आणि थोडेसे कॉर्न मी तडक्यामध्ये वापरणार आहे। तर मी इथे कॉर्न घेतलेले आहे। सोबतच मी यामध्ये ॲड करून घेणार आहे 2 ते 3 हिरवी मिरची आणि लसूण, जे आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। पेस्ट आपल्याला जाडसरच ठेवायची आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण आता कॉर्न राईसचा तडका तयार करूया। तर इथे मी 2 टेबलस्पून एवढं ऑइल वापरलेलं आहे। ऑइल छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत किसून घेतलेला अद्रक। तुम्ही अद्रकाचे तुकडे करूनही घालू शकता। सोबतच 1 चमचा जिरे, याला छान ऑइलमध्ये आपण परतून घेणार आहोत। यामध्ये मी अजून ॲड करून घेणार आहे 8 ते 10 करी लिव्स। यालाही आपण छान परतून घेणार आहोत। सोबतच आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा। मी इथे फक्त बारीक चिरलेला कांदा वापरणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोही बारीक कापून यामध्ये ॲड करू शकता। आणि जे आपण कॉर्न ठेवलेले होते, अख्खे कॉर्न, ते पण आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि याला 3 ते 4 मिनिट छान तेलामध्ये परतून घेणार आहोत। खूप जास्त क्रिस्पी असं करायची गरज नाही आहे। आता यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत घरचे काही मसाले। तर मी यामध्ये ॲड करून घेतला आहे 1 चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आपण भात जेव्हा शिजवला तेव्हा पण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, तेव्हा आता थोडं कमी प्रमाणात मीठ घालायचं आहे। आणि 2 ते 3 पिंच एवढा मी यामध्ये गरम मसाला ॲड केला आहे। आणि आता हे सर्व मसाले आपण या तेलामध्ये छान परतून घेणार आहोत। मसाले छान परतून झालेले आहे। आता ही जी आपण कॉर्नची पेस्ट करून घेतली होती ती मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। हे सर्व ऑइलमध्ये छान मिक्स करून घेऊया। हा राईस खायला खूप जास्त चविष्ट लागतो आणि मुलंही हा राईस खूप आवडीने खातात। ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। आणि हो, तडका विथ स्नेहाजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मी ते छान मिक्स करून घेतलं आहे। आता या कॉर्नला आपण साधारणतः 5 ते 7 मिनिट झाकून शिजवून घेणार आहोत। तर 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता कॉर्नचा पूर्णपणे जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि असा डार्क येलो कलर आलेला आहे। कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा आपण यामध्ये वापर केलेला नाही आहे। आता ही स्टेज आहे ही परफेक्ट आहे। थोडंसं कॉर्नमध्ये जेव्हा मॉइश्चर उरलेलं असतं
तेव्हा आपण यामध्ये राईस ॲड करून घेणार आहोत. तर राईस आपल्याला गरम वापरायचा नाही आहे. मी हा राईस पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि नंतरच आपल्याला वापरायचा आहे. तर हा छान कॉर्नसोबत मिक्स करून घेऊया. मार्केटमध्ये खूप छान छान कॉर्न अवेलेबल आहे. तुम्ही नक्की हा राईस करून बघा. चला तर मग इथे मी छान हा राईस पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. आता थोडंसं याची चव पुन्हा एन्हान्स करायसाठी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे लेमन. तर मी इथे 1 लेमन ज्यूस एवढा वापरलेला आहे आणि सोबतच थोडासा कोरिएंडर. आता हे सर्व लेमन आणि कोरिएंडर छान राईसमध्ये मिक्स करून घेऊया आणि झाकून 2 मिनिट छान एक वाफ काढून घेऊया आणि हा राईस इथे तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट सेक्शनला नक्की सांगा.